तिकडे महाडमध्ये रॅपिड ॲक्शन दल दाखल झालंय। पोलिसांनी शहरामध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे। पोलीस अधीक्षक देखील महाड शहरात दाखल झालेत। अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आता पोलिसांच्या वतीनं केलं जात आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधील राडा प्रकरणामध्ये पोलिसांनी आता पथसंचलन देखील केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काहीसा राडा झालेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी आता पथसंचलन केलं। संपूर्ण राजकीय पक्षाच्या नेत्यांना देखील त्यांनी शांतता बाळगण्याचं आवाहन केलं आहे। सामान्य नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आता पोलिसांनी सांगितलं। तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं, म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। विनंती करीन, त्याचबरोबर निवडणूक आयोगाला विनंती करीन, अशा ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला त्याचं योग्य पद्धतीने त्याची जे काय ठिकाण आहे हे पोलीस यंत्रणेने त्याला त्या ठिकाणी घ्यावं आणि महाडला भयमुक्त दहशतमुक्त करावं एवढीच विनंती मी प्रशासनाला करतो। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र वारसा आहे आणि अशा प्रकारची दंडेलशाही गुंडगिरी ही महाड शहराच्या वैचारिक वारशाला शोभणारी नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की आता निवडणुकीत उरलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही दंडेलशाही मोडून काढण्याचं काम महाड शहरातले व्यापारी, सुसंस्कृत नागरिक आणि मतदारांनी करण्याची आवश्यकता आहे।